त्या दोघींनाही अभिनेत्री बनायचं होतं, पण होत्याचं नव्हतं झालं। एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीचे अश्लील फोटोज बनवले आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली। या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आता 19 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतलाय। काय घटना घडली आहे पहा। दोघी मैत्रिणी, एकीचं वय 17 वर्ष तर दुसरीचं वय 19 वर्ष। दोघींनाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं। यामध्ये 17 वर्षाची मुलगी ही बदलापूर पश्चिम परिसरात राहते, तर 19 वर्षीय मुलगी ही सध्या मुंबई येथे राहत होती। दोघींनीही एका शहरामध्ये ऍक्टिंग क्लास जॉईन केला। बदलापूरमध्ये राहणाऱ्या मुलीनं मुंबई येथे राहणाऱ्या मुलीला तिच्या बॉडी लँग्वेज वरून चिडवायला सुरुवात केली। या संदर्भात या 19 वर्षीय मुलीनं तिच्या शिक्षकांनाही तक्रार केली होती, परंतु तरीही 17 वर्षाची मुलगी ही मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलीला चिडवतच होती। हाच राग या मुलीला अनावर झाला आणि तिनं बदलापूरमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीचा एक अश्लील फोटो तयार केला व एका व्हॉट्सअप क्रमांकावरून तिला तो पाठवला आणि यासोबतच इतरही अश्लील संदेश पाठवले, शिवीगाळही केली। बदलापूरमध्ये राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीनं ही घटना आपल्या आई वडिलांना सांगितली। आई वडिलांनी त्यानंतर पोलीस स्थानकात धाव घेतली आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला। आता पोलिसांसमोर या संपर्क क्रमांकापर्यंत पोहोचण्याचं एक आव्हानच होतं, परंतु तरीही बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, पोलीस ठाकरे व क्राईम ब्रांच युनिट 4च्या मदतीनं तांत्रिक विश्लेषणाच्या विशेष सहकार्यानं पोलिसांनी या गुन्ह्यामधील एका 19 वर्षाच्या तरुणीला अटक केली आहे। साधारण 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती। एक मायनर मुलगी आहे, तिच्या मोबाईलवर तिला काही एका मोबाईल नंबरवरून अश्लील मेसेजेस व काही फोटोज वगैरे तिला पाठवण्यात आले। तसंच तिला शिवीगाळी देखील करण्यात आली होती। सदरची मुलगी मायनर असल्या कारणाने आपण 354 वर पोक्सो सहित आपण गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याकडे फक्त एक मोबाईल नंबर होता ज्याच्यावर मेसेज आले होते। त्या मोबाईल नंबरचं ॲनालिसिस करून नंतर त्याच्यातून येणारे नवीन नंबर शोधून त्याच्यातून पुढे तपास केल्यानंतर आपल्या अशा लक्षात आलेलं आहे की तक्रारदार जी होती तिच्याच बरोबर एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या मुलीनेच तिला ते मेसेज पाठवले होते। त्यांच्यामध्ये काही वाद होते, त्या वादातून तिने ते मेसेजेस तिला भडकवण्यासाठी किंवा तिला हे करण्यासाठी तिला ते पाठवले होते। त्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर सदर मुलीला आपण अटक करण्यात आली होती। तिला काल आजपर्यंत 1 दिवस पोलीस कोठडी कोर्टाने दिली होती। आज ती मान्य न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेली आहे, जेलमध्ये तिला जमा करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास 14 एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी। मुंबई, नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच। अनोखे फ्रूट पार्क, स्काय गार्डन, प्रशस्त क्लब हाऊस, सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केटही अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट 0 वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध। तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार। चला तर मग गोदरेज विहासह आपल्या स्वप्नांच्या घरात।